नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती। आयुर्वेद हे एक शाश्वत आहे आणि याच आयुर्वेदाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पंचकर्म। आता पंचकर्म म्हणजे काय, यामध्ये काय येतं, कोणी करावं, कसे करावं, या सर्वांची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे काम। तर असे हे पाच काम ज्यामध्ये आहे तर ते पंचकर्म। पंचकर्म हे शरीर शुद्धीसाठी केले जाते। तर या पंचकर्मामध्ये पाच कोणते येतात तर वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण। वमन हे कफदोषासाठी केलं जातं, म्हणजे काय, उलटी वाटे काढलं जातं। विरेचन हे पित्त दोषासाठी अध भागाने म्हणजेच काय, जुलबा वाटे काढले जाते। बस्ती म्हणजे इनिमा, गुदा वाटे तेल किंवा काड्याचा बस्ती दिला जातो। रक्तमोक्षण म्हणजेच काय, रक्त काढणे। आणि नस्य म्हणजे नाका वाटे औषध सोडणे। नासा ही शिरोसद्वार म्हणजे काय, डोक्यामध्ये जाण्याचा नाक हे एक भाग आहे, तो एक मार्ग आहे असं सांगितलेलं आहे। आणि म्हणून ज्यांना शिरोगत व्याधी आहे अशांसाठी नस्य केले जाते। रक्तमोक्षण रक्तदृष्टीजन्य व्याधीमध्ये म्हणजे त्वचेच्या विकारांमध्ये केलं जातं। परंतु या पाच पंचकर्माच्या आधी पूर्वकर्म केलं जातं, ते म्हणजे स्नेहन आणि स्वेदन। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की हे एकाच वेळेस केलं जातं का, तर नाही। यामध्ये हे पाचही कर्म एका वेळेस न करता दरवेळेस एक एक पंचकर्म केले जाते। तर ते कसे ते आपण पुढच्या व्हिडिओत नक्की पाहू। धन्यवाद।